हाय हॅलो, कशा आहे सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा आपला व्हिडिओ आहे शॉपिंग हॉल, जो की मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, आता गौरी गणपती जवळ आलेले आहेत आणि त्यांचं डेकोरेशन करण्यासाठी जे जे काय लागतंय तर त्या मी गोष्टी मागवलेल्या आहेत आणि त्याच मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे, एक एक पार्सल. तर चला मग एक एक पार्सल आपण ओपन करूयात. सगळ्यात पहिल्यांदा हे वाला ओपन करूयात. छोटंसं दिसतंय जरा हे, म्हणून डेमो इकडे. आणि आज आमचं मोड पण माझ्यासोबत ओपन करणार आहे पार्सल. चल पिल्लू ओपन करू आपण. ह्याच्यात काय आहे ती बघू. तर हे इकडनं लटकवण्यासाठी जे काही तोरण वगैरे काय म्हणतात ना, तर ते आहे. हे दोन आहेत, दोन्ही बाजूने लावण्यासाठी. थांबव. दरवाजाकडनं दोन्ही बाजूला लावायला आणि एकदम छान आहेत. मला तर खूप जास्त आवडलेत. हे बघा, त्याची पूर्ण माळीमध्ये ना मणी आहेत ओवलेले आणि हे जे आहेत ना, ते धाग्याचे बनवलेले आहेत आणि खाली हे अशा प्रकारे आहे आणि क्वालिटी एकदम छान आहे सगळ्याची. आता करूयात दुसरं पार्सल ओपन, जे की हे करणार आहे मी ओपन. आता ह्याच्यात बघूत काय आहे ते. भीती वाटते कटर हाताला लागेल म्हणून. तर ह्याच्यामध्ये आहे तोरण. ओपन करूयात आपण ह्याला. तर हे असं आहे आणि ह्याच्यावर लिहिलेलं आहे ओम श्री गणेशाय नमः आणि दोन्ही बाजून शुभ आणि लाभ अशा प्रकारे लिहिले. आणि हे ना पूर्ण कपड्याचं आहे बरं, आणि क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे. अजिबात सुद्धा कुठंच काहीच प्रॉब्लेम नाही, लो क्वालिटी असं काहीच नाही. आणि पाठीमागच्या बाजूनं जो आपला पेपर असते ना दुसरा, तो पण लावलेला आहे आणि ह्याच्यावर सगळं धाग्याने विणलेलं आहे कपड्यावरती. त्याच्यामुळे हे फाटण्या तुटण्याचा तर काही विषयच नाहीये. दोन्ही बाजून दरवाजाला हे ठोकून हे आपण त्याच्यात लावू शकतो. छान आहे एकदम. मला तर एकदम जास्त आवडलंय. आता गणपती आलेत. गणपतीच्या वेळेस तुम्हाला हे दरवाजाला लावायला एकदम छान आहे, कारण की ह्याच्यावर ओम श्री गणेशाय पण लिहिलेले, पान पण आहेत, स्वस्तिक पण आहे त्याच्यावर आणि त्याचबरोबर त्याच्यावर गणपती बाप्पा पण आहेत दोऱ्याने विणलेले. तर हे असं एकदम छान आहे. आता करूयात तिसरं पार्सल ओपन. तर ह्याच्यामध्ये आहेत दिवे. हे बघा, हे आहेत दिवे आणि मेन ह्या दिव्यांची जी खासियत आहे ना, हे जे दिवे आहेत ना, ते तेलावर पण चालत नाहीत आणि हे म्हणजे लाईटीवर पण चालत नाहीत, तर हे चालतात पाण्यावर. ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला थोडंसं पाणी टाकायचंय आणि मग हे दिवे ना लागतात. तर ते कसे लागते ते मी तुम्हाला दाखवते. आणि हे मला किती आलेले आहेत, 12 पीस आलेले आहेत आणि एकदम स्वस्त मध्ये भेटलेले आहेत बरं हे 12 पीस पण. आणि हे तुम्ही कंटिन्यू वापरू शकता, म्हणजे यूज करून आणखीन वापस रिपीट आपण हे वापरू शकता. तर हे जे दिवे आहेत ना, ते सेलवर चालतात. ह्याच्यातले सेल संपले ना, तुम्ही ह्याच्यात वापस सेल टाकू शकता आणि वापस याचा यूज करू शकता. अशा आहे ते एकदम भारी. तर मी हे तुम्हाला संध्याकाळी दाखवते कसे दिसते ती. ह्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून सगळे आपण दिवे चालू करून बघूयात. हा मग तर आता ओपन करूयात आपण चौथं पार्सल. चला. आणि ह्याच्यामध्ये काय आहे, तर ह्याच्यामध्ये आहे लाइटिंग. ओपन करूयात. ह्याच्यामध्ये ही जी आहे ना, ती पूर्ण लाइटिंग आहे. आणि आपण लावून पण बघूयात. ओपन करूयात आपण ह्याला पहिलं. खूप मोठे आहे. जेव्हा आपण गणपतीच्या पाठीमागं डेकोरेशन करताल ना पडद्याचं, तर त्याच्यावर लावण्यासाठी ही जी लाइटिंग आहे ना, ती एकदम परफेक्ट आहे. बघा, ही खूप मोठी आहे. आणि
तर पूर्ण लाईट म्हणजे याची सगळी बल्ब आहे ना चालू झालेले आहेत. पडद्यावर लावायला एकदम बेस्ट आहे आणि गणपतीच्या पाठीमागे डेकोरेशन मध्ये पण एकदम छान दिसतंय. मग आता ओपन करूयात आपण. इथे बघा 5वं पार्सल. भरपूर शॉपिंग केलेली आहे मी ह्यावेळेस. तर ह्याच्यामध्ये मी घेतलेले आहेत म्हणजे जे दिवे असतात ना तर ते घेतलेले आहेत आणि ह्या पूर्णाची चिटकूनच आहेत. ह्याच्यामध्ये म्हणजे शो साठी आहे, कारण गणपतीच्या वगैरे समोर रांगोळी वगैरे काढल्यास रांगोळीच्या आतमध्ये ठेवायचं. ही तिथे पाणी टाकायचं, ह्याच्यामध्ये फुलं टाकायचे आणि सगळीकडून ह्याच्यात पणत्या लावायच्या म्हणजे दिवे लावायचे आणि दिसायला एकदम छान दिसते, एकदम सुंदर दिसते. त्याच्यामुळे मी मागवले आणि एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये आहे आणि क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे. हे मेटलचं आहे, प्लास्टिक वगैरे नाहीये, त्याच्यामुळं प्रॉब्लेम काहीच नाहीये, जळणार वगैरे नाही, काही नाही. ओपन करूयात आपण आता 6वं पार्सल जे की मी ओपन केलंय. निघलं होतं हे, त्याच्यामुळे म्हणलं चला ओपनच करावं. तर ह्याच्यामध्ये घेतलेली आहे मी लाईट. 2 प्रकारच्या लाईट घेतलेल्या आहेत. जी तुम्हाला मागाशी दाखवली ना ती एक आणि ही एक. ही ना स्टार वाली आहे आणि ती आपली नॉर्मल होती. ती जी आधीची होती ना ती नॉर्मल लाईट होती, आपण गणपतीच्या पाठीमागे काय ते पडदे लावल्यास त्याच्यामध्ये लावायला. आणि ही जी लाईट आहे ना ही स्टार वाली आहे. ती आपण थोड्या वेळाने लावून पण बघूयात कशी लागते काय नाही ती. तर हे पण एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये आहे. मी हे सगळे पार्सल ना 100-150च्या आतमध्येच मागवलेले आहेत. आता ओपन करूयात आपण सगळ्यात शेवटचं पार्सल 7 नंबरचं. तर एवढी सगळी मी शॉपिंग केलेली आहे ह्यावेळेस भरपूर अशी. आणि ह्याच्यामध्ये पण छान आलेलं आहे पार्सल. बघूयात ओपन करून आपण. पॅकिंग खूपच जास्त केलेली ह्याला. तर हे आहे मला सगळ्यात जास्त आवडलेलं पार्सल हे, जे की आहे एक माळ आहे गणपतीच्या गळ्यात घालण्यासाठी आणि तुम्हाला पाहिजे त्या साईज मध्ये पण भेटती. ओपन करूयात आपण. हे पण टाचणी लावले इथं. तर ह्याच्यामध्ये ना सगळे गुलाबाचे फुलं आहेत आणि मोती आहेत विणलेले मध्ये आतमध्ये. क्वालिटी एवढी छान आली ना, खूप जास्त छान आलेली आहे. मला तर खूप आवडली. ती बाप्पाच्या गळ्यात घालण्यासाठी हे तुम्ही मागू शकता. गणपतीच्या किंवा गौरीच्या पण लक्ष्म्यांच्या पण गळ्यात घालण्यासाठी ही एकदम परफेक्ट आहे आणि दिसायला पण एकदम छान दिसायला लागलेली आहे. असा आहे आपला छोटासा हॉल. तुम्हाला तो कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि या सगळ्यांच्या प्राइस ना एकदम कमी रेट मध्ये आहेत सगळे आणि क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या लिंक मी दिलेल्या आहेत, तिथं जाऊन तुम्ही परचेस करू शकता. तुम्हाला जे हवंय ते तुम्ही घेऊ शकता. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.